भाजपच्या ट्विटमुळे आता चर्चेला उधाण आलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ ट्विट केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तानाट्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा व्हिडिओ आल्यानं विविध चर्चा आता होत आहेत। भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। काय ट्विट केलंय पाहूया आपण। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन। गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी मी पुन्हा येईन असा व्हिडिओ, फडणवीसांचा व्हिडिओ भाजपनं आता ट्विट केलेला आहे। भाजपच्या अधिकृत साईटवरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। एकीकडे अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू असताना हा व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतीये। महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा हा व्हिडिओ समोर आल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत। हा व्हिडिओ नेमका आताच ट्विट करण्यामागे काय कारण आहे? हा व्हिडिओ का ट्विट करण्यात आलेला आहे? एकीकडे याच सरकारच्या माध्यमातून निवडणुका होतील किंवा चेहरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील असं वारंवार सांगण्यात येत होतं फडणवीसांकडून। अशी सगळी परिस्थिती असताना, या तिघांमध्ये सुद्धा एकवाक्यता असताना आता मात्र भाजपकडून हा व्हिडिओ का ट्विट करण्यात आलाय हा सवाल उपस्थित होतोय। याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भाजपच्या ट्विटर हँडलवरून हा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय फडणवीसांचा "मी पुन्हा येईन"। असं आहे की भाजपचा खरा चेहरा जो आहे तो असाच आहे, तो उघडा पडला असंही म्हणता येत नाही। मुंह में राम आणि बगल में नथुराम ही त्यांची प्रवृत्ती आहे। इकडे सांगणार की शिंदेच नेतृत्व करणार, शिंदेच्याच चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढणार, पण याच्या पुढेही जनता नावाची गोष्ट लोकशाहीमध्ये असते आणि जनतेने ठरवलं आहे की कायमचं घालवणार। हे म्हणतात मी पुन्हा येणार, जनतेने ठरवलं आहे ना कायमचं घालवणार, ही वस्तुस्थिती आहे। एकूणच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सवाल उपस्थित होतोय, पुन्हा भूकंप होणार का राजकीय? राजकीय भूकंप आता काय व्हायचं राहिलेला आहे? जे महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या अस्थिर केलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या अस्थिर केलेलं आहे, राजकीय दृष्ट्या अस्थिर केलेलं आहे। आता अजून काय भूकंप घडणार आहे? भूकंप एवढाच घडेल की नार्वेकरांनी निर्णय घ्यायचा आहे। नार्वेकरांनी निर्णय घेतला तर एकनाथ शिंदेचं डिस्क्वालिफिकेशन पक्का आहे, पण नार्वेकर कशा पद्धतीने टाळत आहेत हे सगळं बघतोय आपण। स्पीकर म्हणून काम करण्यापेक्षा भाजपचा कार्यकर्ता म्हणून नार्वेकरची काम करणं त्यांचा स्पष्ट आरोप आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना कसं तरी लोकसभेपर्यंत ओढायचं। दोन्ही अजित पवार साहेबांची एनसीपी आणि यांची एकनाथ शिंदेची शिवसेना यांना कसं तरी पुलान करायचं, लोकसभेपर्यंत एकदा वापर झाला की फेकून द्यायचं। मग सांगायचं आम्ही तर पहिलेच सांगितलं होतं मी पुन्हा येणार व्हिडिओ टाकून, पण लोकांनी ठरवलेलं आहे ना कायमचा घालवणार, असं काय? निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता, प्रतिक्रियेकरता। हे होते अतुल लोंढे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते। त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थात या सगळ्या संदर्भात भाजपवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। भाजपची हीच भूमिका आजवर राहिलेली आहे असं म्हणत लोंढेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहूया पुन्हा एकदा। फडणवीसांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे भाजपकडून। अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भाजपकडून हा व्हिडिओ ट्विट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। पुन्हा महाराष्ट्रात आणखीन एक राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा आता रंगतीये।
नक्कीच लागवी ज्या प्रकारचा हा व्हिडिओ भाजप महाराष्ट्राने ट्विट केलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या कॅप्शन पाहिल्या असतील देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेपासूनचा एकंदरीत दुष्काळ मुक्ती असेल किंवा शहरांच्या विकासाचा प्रश्न असेल त्या वेगवेगळी कामं त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेलं काम असेल याचाही दाखला आहे तो व्हिडिओमधून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एकंदरीत वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की ज्या प्रकारची आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे कारवाई सुरू आहे अशामध्ये मग एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार का आणि ज्या प्रकारची त्यांची टॅगलाईन 2019 मध्ये आपण पाहिलेली होती की 2014 ते 19चा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत 2019 साली सर्वाधिक आमदार निवडून आणलेले होते मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी जॉईन केल्यानंतर कुठेतरी त्यांच्या या मी पुन्हा येईन घोषणेवरती विरजन झालेलं होतं आणि आता पुन्हा एकदा आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असताना अशा प्रकारचा व्हिडिओ भाजप महाराष्ट्राने ट्विट केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटलेला आहे. चेतन 2 दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर शिंदे आणि फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघे सुद्धा दिल्लीला जाऊन आलेले होते त्यानंतर भाजपकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात येतोय नेमका या सगळ्याचा काय अर्थ लावायचा क्रोनॉलॉजी काय या सगळ्याची. निश्चित दोन गोष्टी आता याच्यामध्ये शक्यता वर्तवल्या जातात एक म्हणजे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र झाल्यावरती नवा चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं मात्र दुसरी जी दाट शक्यता आहे ज्याचा अधिक आता सध्या वर्तवलं जाते की सरकार विरोधात कुठेतरी महाविकास आघाडीकडून रान पेटवलं जात आहे आणि अशा वेळी कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा एखादा नवीन दौरा आता महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतो ज्याच्यामध्ये ते विरोधकांकडून ज्या वेगवेगळ्या टीका केल्या जात आहेत एक वातावरण निर्मिती केली जात आहे सरकारला ती मोडून काढण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळू शकतात सध्या मराठा आरक्षणासहित धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल आणि वेगवेगळ्या प्रकल्पांच्या वरतून विरोधक जे आहेत ते कुठेतरी सरकारवरती वरचढ झालेले पाहायला मिळतात आणि ही विरोधाची जी रोषाची जी लाट आहे ती शमवण्यासाठी पुन्हा एकदा एक महाजनादेश यात्रेप्रमाणेच एक नवी यात्रा आहे एक नवा जो दौरा आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा आपल्याला राज्यात पाहायला मिळू शकतो. लागली चेतन काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर भाजपच्या काही नेत्यांकडून या संदर्भात विधानं सुद्धा करण्यात आलेली होती की फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला निश्चितच आवडेल असं सुद्धा सांगण्यात येत होतं. त्यानंतर मात्र मध्यंतरीच्या काळात ही अपात्र संदर्भात सुरू झालेली सुनावणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात येणं या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ समोर येतोय त्यामुळे अनेक अर्थी आता चर्चेला उधाण आलेलं आहे की या व्हिडिओतलं हे जे पहिलं वाक्य आहे फडणवीसांचं नवा महाराष्ट्र नवनिर्मिती करता मी पुन्हा येईन निश्चितच लागली कारण ज्या प्रकारचे एकंदरीत सध्याचं राज्यातलं वातावरण पाहिलं आणि जो घटनाक्रम राजकीय घडामोडींमधला आपण पाहत आहोत की सातत्याने दिल्ली दौरे जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचे सुरू आहेत एकंदरीत एकाएकी परवाही ते मुख्यमंत्र्यांसहित दिल्ली दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यामधील गोपनीयता चेतन माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते ज्या दौऱ्याचा तुम्ही आता उल्लेख केला त्याविषयी अजितदादांना सुद्धा विचारलेलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की मला थोडी सांगून गेले दिल्ली दौऱ्याला त्यामुळे याविषयी मात्र अजित पवार सुद्धा अनभिज्ञ होते. चेतन निश्चितच कारण ज्या दिल्ली दौऱ्याबद्दलची गोपनीयता आपण पाहिली असेल की त्या दरम्यान कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या त्याच्यामध्ये काय चर्चा झाली हे गोपनीयता बाळगण्यामध्ये कुठेतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यशस्वी ठरलेले होते. अनेक पतंगबाजी झाल्या मात्र नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा झाली ही माहिती मात्र कुठेही बाहेर पडू दिली नाही आणि अशा वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य जर आपण पाहिलं की त्यांनाही या दौऱ्याबद्दल अनभिज्ञ ठेवण्यात आलेलं होतं आणि म्हणूनच कुठेतरी त्या पार्श्वभूमीवरती अवघ्या 2 दिवसामध्ये आलेल्या या व्हिडिओमुळे अधिक चर्चेला कुठेतरी सुरुवात झाली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे कुठेतरी सातत्याने भाजप आमदारांमध्ये कुठेतरी एक शीन आलेला होता की सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पदावरती वरचढ आपल्याला पाहायला मिळत होती की एकंदरीत अजितदादा मुख्यमंत्री होतील असे बॅनर आपण पाहिलेले होते. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील अशी ही कुठेतरी सातत्याने जे दबाव आहे तो शिंदेकडून केला जात होता आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक आमदार असूनही भाजपच्या आमदारांना कुठेही बोलण्याची संधी नव्हती कारण तसा दम स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता आणि अशा वेळी कुठेतरी एक नैराश्याचं वातावरण पक्षामध्ये आणि आमदारांमध्ये असताना अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी नवचैतन्य जागवण्याचं काम आहे ते भाजप करू पाहत आहे अशी ही शक्यता वर्तवली जाते. अगदी एकीकडे मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा आहे चेतन त्यामुळे तोही मुद्दा या सगळ्यातून आपण डावलू शकत नाहीये. मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा चांगलाच कळीचा मुद्दा असेल.
निश्चितच, कारण ज्या प्रकारे मराठा आरक्षणामुळे आता जरांगे पाटलांनी एकंदरीत सरकार विरोधात रान पेटवलेला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती आज त्यांनी थेट आरोप केला की यांचं षडयंत्र आहे कुठेतरी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं. आणि याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कुठेतरी राज्यामध्ये विरोधक आहेत ते वेगवेगळे प्रकल्प असतील, रुग्णालयांमधील मृत्यूतांडव असेल, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन सरकारवरती हल्लाबोल करत आहेत. आणि मग अशा वेळी सरकारतर्फे कुठेतरी एक ग्राउंड लेवलला जाऊन लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि सरकारची चांगली कामांची पावती आहे ती घेणं, याचं काम करण्यासाठी कुठल्या तरी नेत्याला एक दौरा करण्याची गरज आहे. आणि आता अशी शक्यता वर्तवली जाते की भाजपमधून आणि एकंदरीत सरकारतर्फे मुख्य प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत हा दौरा करू शकतात. आणि मग लेक लाडकीसारखी योजना असेल किंवा कालच ज्या प्रकारे पंतप्रधानांनी घोषणा केली की नमो शेतकरी सन्मान निधी योजना होती, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता राज्य सरकारही 6,000 रुपये पोच करणार आहेत. अशा वेगवेगळ्या लोकोपयोगी योजना आहेत त्या आता लोकांपर्यंत थेट घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या सभांचं जे आयोजन देवेंद्र फडणवीस यांच्या केलं जाऊ शकतं. आणि म्हणूनच त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केल्याची माहिती समोर येते. चेतन, काही सेकंद तुम्हाला थांबवते. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे. ज्योत्स्ना, मी पुन्हा येईन म्हणत फडणवीसांचे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात संकेत आहेत का, अशा आता चर्चेला उधाण आलेलं आहे, शंकेला पुरेसा वाव आहे? अगदी बरोबर आहे लागवी, कारण आपण बघतोय की संध्याकाळी 7 वाजता हे ट्विट जे आहे ते महाराष्ट्र भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून व्हिडिओ करून शेअर करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ हे काही अचानक झालेलं किंवा कोणीतरी हॅक केले अकाउंट असं नाही आहे, तर प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. आणि आता 7 वाजता तो व्हिडिओ महाराष्ट्र भाजपच्या ऑफिशियल ट्विटरवरून शेअर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी भाजपचे मुख्य चेहरा महाराष्ट्रात असलेले देवेंद्र फडणवीस आहेत, ते त्यांच्या कामाची गिनती तर करतच आहेत की जलयुक्त शिवार असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महाराष्ट्राचा नवा चेहरा, महाराष्ट्राची चेहरा मोहरा बदलण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुन्हा येईन, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी मी पुन्हा येईन, असेच संकेत जे आहेत. आणि असं संकेत म्हणण्यापेक्षा स्पष्टपणे जे आहेत ते या व्हिडिओमधून महाराष्ट्र भाजपने स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला माहिती की कालच जे आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपमुळे कसा विकास झाला आणि त्याबरोबर महाराष्ट्राचे सध्याचे सर्वात दिग्गज असलेले शरद पवार यांच्या कामगिरीवरती एकूणच सवाल उपस्थित केला. त्यामुळे महाविकास आघाडीवरती जर थेटपणे बोलायचं असेल तर सध्या शरद पवारांवरती थेट बोलणं म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीवरती थेट बोलणं झालं. तर दुसरीकडे भाजप हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की महाराष्ट्राचा भाजपचा प्रमुख चेहरा असलेले आणि महायुतीचं सरकार असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा मी पुन्हा येईन, महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी पुन्हा येईन, त्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा जो आहे तो येत्या निवडणुकीसाठी, मग तो विधानसभेच्या निवडणुकीसाठी असो किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी असो, आमचा भाजपचा मुख्य चेहरा महाराष्ट्रात जर कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीसांचाच असेल, असं स्पष्टपणे भाजपला या व्हिडिओच्या माध्यमातून, या ट्विटरच्या माध्यमातून म्हणायचं आहे असं दिसतंय. आणि त्याप्रकारे आपण बघतोय की महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांची रेस कोण, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी त्यांच्यावरती पात्र अपात्रतेची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे अजित पवार जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी. ज्योत्स्ना, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. तुम्ही सुद्धा अशाच आमच्या सोबत जोडले राहा. चेतन सुद्धा आहेत, अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया यावर? भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फडणवीसांचा हा पुन्हा येईनचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि एकूणच चर्चा रंगतीये, फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होणार का? नक्कीच त्याच्यामध्ये महायुतीचा आम्ही तिघं एकत्रित आहोत. जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल, पण आत्ताच्या घडीला ते जरी व्हिडिओ टाकलेले असतील तर ते या राज्यामध्ये पुन्हा 2024ला महायुतीचं सरकार टाकलेलं असेल, परंतु जो काही निर्णय तो वरिष्ठ पातळीवरती होईल. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काही कल्पना होती? या सगळ्या संदर्भात महायुतीत तुम्ही आहात म्हणून विचारते, काही चर्चा झालेली होती का प्राथमिक स्तरावर? चर्चा झालेली नाही, जरी झाली असली तर ती वरिष्ठ पातळीवरती झालेली आहे. आताच्या घडीला तो व्हिडिओ टाकलाय, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला एक मॉरल सपोर्ट भेटावा, त्यांचं मनोबल वाढावं यासाठी टाकलेला असेल. आताच्या सध्याच्या घडीला एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचं सरकार या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतं.
अगदी शेवटचा सवाल चव्हाणजी, ठिकठिकाणी राज्यात जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाच्या समर्थकांकडून दादा मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री असे फलक सुद्धा झळकावलेले होते. मग अशा सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची ही भावना असता फडणवीसांचं हे नेतृत्व अजित पवार गटाला मान्य असेल का? नाही, कार्यकर्त्यांची भावना आजही दादा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करावं, परंतु ते करण्यासाठी एक आकडा लागतो, नगर लागते, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. निश्चित. धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नव महाराष्ट्राच्या नवनिर्मिती करता मी पुन्हा येईन असं म्हणत फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे भाजपकडून. असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या ओटात एक आणि पोटात दुसरं, ही भारतीय जनता पार्टीची खरी ओळख आहे आणि त्याचा अनुभव यापूर्वी अनेकांना आलेला आहे. आपल्याला आठवत असेल की एकनाथराव शिंदेच्या वतीनं एकदा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांचा पुन्हा ते मुख्यमंत्री व्हावेत अशा प्रकारचे एक खूप मोठ्या प्रकारचं होर्डिंग लागलं होतं आणि त्याच्यावर भाजपा चारी बाजूने तुटून पडले होते. आणि नंतर एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची खासगी बैठक झाली आणि त्या बैठकीचा वृत्तांत देवेंद्र फडणवीसांनी बाहेर सांगितला की ती माझी चूक झाली अशी एकनाथ शिंदेनी सांगितलेलं आहे. आणि आज अशा पद्धतीचं जर त्यांनी ट्विट केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या तोंडात वेगळं आहे परंतु पोटात काय शिस्त आहे ह्याचा अनुभव हा अजित पवार गटाला पण येईल, एकनाथराव शिंदेच्या गटाला तर पूर्वी आलेलाच आहे. त्यामुळं भाजपा बरोबर जे जे दोस्ती करतात, मैत्री करतात, त्यांची अवस्था भाजपा काय करतो याचा पूर्व इतिहास आहे. तोच अनुभव उद्या एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार गटाला आल्याशिवाय राहणार नाही. जाधव साहेब, एकीकडे अपात्रतेसंदर्भात निकालाची अपेक्षा असताना भाजपकडून हे ट्विट केलं जात आहे. नाही, हे ट्विट केलं जात आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की जरी अपात्र झाले तरी आता या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचं धाडस दाखवणार नाहीत, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ते मुख्यमंत्री होण्याचं आत्ता धाडस दाखवणार नाहीत. ते निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतील कदाचित, किंवा हे आहे अशाच पद्धतीनं पुढे सुरू ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. निश्चित. त्यांना जे काय आहे ते या दोघांचा उपयोग करून आपले आमदार वाढवणं आणि कमी जास्त लागतील तेवढेच फक्त यांचे निवडून आणणं एवढाच फक्त त्यांचा हेतू राहणार आहे. जो माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या बाबतीत 2019ला झाला. निश्चित जाधव साहेब, उद्धवसाहेब ठाकरेंचे आमदार पाडण्याचं काम भाजपाने केलं. अगदी जाधव साहेब, तसंच होणार आहे. निश्चित. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एकीकडे अपात्रतेच्या निकालाची अपेक्षा आहे तर दुसरीकडे मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या नवनिर्मिती करता असं भाजपकडून ट्विट केलं जात आहे फडणवीसांचा व्हिडिओ. हॅलो बाबा, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय. एकीकडे अपात्रतेच्या निकालाची अपेक्षा आहे तर दुसरीकडे मात्र मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या नवनिर्मिती करता असं म्हणत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलकडून फडणवीसांचा हा व्हिडिओ ट्विट होतोय. आता याकडं विश्लेषण जर करायचं झालं तर 2-3 प्रकारे केलं पाहिजे. एक तर काल प्रधानमंत्र्यांचा महाराष्ट्राचा दौरा झाला, त्यामध्ये त्याच्या आधी 2 दिवस फडणवीस आणि शिंदे दिल्लीला गेले होते. कदाचित त्यातून काही मराठा आरक्षणाबद्दल काही उपाययोजना होते का हे पाहायलाही गेले असतील, पण कदाचित या सगळ्या घटनाचक्रामध्ये कदाचित भाजपने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला असेल. आता ते नेतृत्व बदल करताना मग अनेक दावेदार आहेत. अजितदादा जिथं वाट पाहत आहेत, मग काल शिर्डीला जो कार्यक्रम झाला त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुन्हा आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि मग देवेंद्रजींना निश्चित माहिती आहे की आता संधी जर आपली हुकली तर मग काही खरं नाहीये, कारण मग लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना लोकसभा लढवायला सांगितली जाऊ शकते. आणि म्हणून या उलट सुलट अटकली चाललेल्या आहेत. परंतु एक त्यातून संकेत मिळतो की कदाचित नेतृत्व बदलाचा निर्णय झालेला आहे. मग तो नेतृत्व बदल हा घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर झालेला आहे, एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे, म्हणून त्यांना निलंबित करायचं किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावायचा, यातून काही मार्ग निघू शकेल. पण आता लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे
एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला जाता येणार नाही किंवा त्यातून काही फलनिष्पत्ती होणार नाही असा निर्णय भाजपने कदाचित घेतला असेल किंवा तो घेतला होता, पण त्याची कार्य पुढे पूर्तता कशी करायची याबद्दल चर्चा होती. ती आता कदाचित काही निर्णय झाला असेल असा एक संकेत या भाजपच्या ट्विटमधून मिळतो. निश्चित. धन्यवाद चव्हाण साहेब आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. फडणवीसांचा मी पुन्हा येईन, नवा महाराष्ट्र नवनिर्मिती करता मी पुन्हा येईन असा व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आलेला आहे. भाजपच्या अधिकृत हँडल ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ ट्विट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.